परंपरागत निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या 64वा स्मृतिदिन या ठिकाणी दरवर्षी गाडगे बाबांचा स्मृतिदिन फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. संत गाडगे बाबांनी अखंड त्यांचं आयुष्य समाजा सेवेसाठी, समाज अशिक्षित समाजासाठी सुशिक्षित करण्यासाठी त्या ठिकाणी वेचलं. गाडगे बाबांची अनेक प्रवचन, कीर्तनाच्या शिव्या ऐकल्या. प्रबोधनकार ठाकरेंचं संत गाडगे बाबांचं पुस्तक वाचल्यानंतर देव कुठं मंदिरात नाही, माणसाच्या रूपानं आहे आणि तो गाडगे बाबांच्या रूपानं या देशामध्ये, राज्यामध्ये काम केलं. आज कोविडचं सावट निर्माण झालं, त्यामध्ये शासनानं आव्हान केली, स्वच्छता ठेवली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. ते 75-80 वर्षापूर्वी गाडगे बाबांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगितलं. नुसतं सांगितलं नाही तर त्या ठिकाणी कृतीमध्ये अंमलात आणून त्यांनी काम केलं. या ठिकाणी समाजामध्ये काही लोक समाज प्रबोधनाचे काम करतात, काही लोक कृतीमध्ये समाज प्रबोधन करतात. परंतु या देशामध्ये असे संत झाले की समाज प्रबोधन कृतीबरोबरच स्वतःच्या कृतीमधून समाज प्रबोधन केलं किंवा स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. संत गाडगे महाराज यांच्या आज पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील समोर उपस्थित असलेले सर्व, तसंच या ब्रह्मपुरी पदपर्शानं पावन झालेले गाडगे महाराज स्वतः या ठिकाणी येऊन गेले होते. त्यामुळं ही पुण्य ज्याला घडेना पंढरी त्यांनी यावे ब्रह्मपुरी, ज्यांचा आजचा 64वा पुण्यतिथीचा सोहळा आहे, त्यांनी आम्हाला या ब्रह्मपुरीमध्ये पंढरीचं वैभव प्राप्त करून दिलं. माझ्या पाठीमागे जे रत्न बसलेलं आहे, आदरणीय गुरुवर्य, माझं श्रद्धेचं स्थान अण्णासाहेबजी जाधव, विनोबा भावेंचे शिष्य आहेत. पुंडलिक महाराजांच्या बरोबर फार मोठं योगदान त्यांचं या कार्यामध्ये. आणि वारंवार बाबा असताना या शाळेमध्ये वारंवार अण्णासाहेब जाधव, तथा आम्ही त्यांना काका म्हणतो, इथे यायचे. गोरक्षाबंदीचं या नुसत्या महाराष्ट्रापुरतं नाही, पूर्ण देशामध्ये फार मोठं कार्य केलं. आजही त्यांची प्रकृती अशा स्वरूपात असेल, त्यांची तळमळ एक फार आगळी वेगळी तळमळ त्यांची आहे. मला त्यांनी आत्ता सांगितलं की इथं मी ज्याला यायचो, पण आता ही मंडळी, असो तिथली मंडळी ओळखत नाहीत, कारण काका बहुतांशी इथं नसायचे, बाहेरच असायचे. आज म्हणजे सकाळी पंचांग काढलं आणि गाडगेबाबांची पुण्यतिथी दिसली मला, आणि मनात विचार केला की आपण आज ब्रह्मपुरीला जावं. आणि इथं आलो आणि तुम्ही सगळी मंडळी मला इथं दिसला. मी या निमित्तानं काकांनाच मी अगोदर थोडीशी विनंती करेन की काकांनी 2 मिनटं बोलावं. तुम्हाला एक सांगू, आम्ही लहान असताना, मदनराव कदम, मी लहान असताना कीर्तन झालं की पुंडलिक महाराज सांगायचे काकांना, आता अण्णासाहेब बोला तुम्ही. आणि अण्णासाहेब ज्यावेळेला उभा राहायचे, काका बोलायला उभा राहायचे, त्यावेळेला लोक 2 तास कीर्तन ऐकून जी आत्ता तुमची अवस्था चाललेली आहे ती अवस्था त्यांची असायची. पण काका उभा राहिले आणि ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या काकांनी गायल्या, लोक मंत्रमुग्ध व्हायची आणि देहावरून निघून जायची, असा त्यांचा स्वर होता. आता वयाच्या म्हणणं ते स्वर चालत नाही. मी कुठंतरी त्यांना आग्रह करत असतो की तुम्ही म्हणा, पण तो स्वर लागत नाही. पण काकांना 2 मिनटं बोलण्याची प्रामाणिक इच्छा आहे. मी माझं इथं 2 मिनटं बोलणं थांबवतो आणि काकांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. पुंडलिक वरदा पंढरीनाथ महाराज, सद्गुरू गाडगे महाराज की जय. मला बोलायला संकोच वाटतो, वाढले मोठा करतो. मला आवाज गेलेला आहे, पण आज मी पंचांगामध्ये वाचलं महाराजांची पुण्यतिथी आहे. एका मित्राला मी म्हटलं, नेतोस का मला तिथे, तर मी आलो. महाराजांचा आणखी माझा पूर्वी महाराज, त्यांचा मला फार जिव्हाळा होता. एक 3-3 मिनटं बोलणार आहे.
लहान होतो, 15 वर्षाचा 8वी 9वीत होतो. त्याच्या आधी लहान होतो. माझे आईवडील गाडगे महाराजांचे परम भक्त होते आणि विठ्ठलाचे भक्त होते. पोलीसमध्ये सर्विसला होते. पण महाराजांचं कीर्तन म्हटलं की सगळं सोडून ते कीर्तनाला जायचे आणि मला घेऊन जायचे. लहानपणी मी महाराजांची अर्धा तरी कीर्तन ऐकली. 2-2 तास पडून बसायचो व्यासपीठात जाणं, अशा हात वर करायचे, नाचायचे. तर महाराजांनी लहानपणी पाहिलं. तेव्हापासून मला वाटायचं महाराजांच्या मागे जावं. आणि तसंच घडलं. घरात काही टिकलं नाही. आमचे एक मोठे साने गुरुजींचे शिष्य होते प्रकाश मोहाडीकर. ते नेहमी कार्यक्रम घडवायचे सफाईचे. तर शिवाजी पार्कला सफाईचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये गाडगे महाराज यायचे आणि सेनापती बापट यायचे. हे 2 महात्मे झाडायचे वयाच्या 70-70 वर्ष. आणि आम्ही मुलं त्यांच्या मागे 2-2 झाडायचं. ते झाडलं आम्ही तुमच्या पुढे उभं राहिलो. नंतर त्या झाडण्यात गेलो नसतो तर काही इथं आलं नसतं. रेणोबांच्या मागे गेलो, साने गुरुजींच्या मागे गेलो. तर मला फार बरं वाटलं. हे स्थान जे आहे ना, आता इथं गोवा आहे कृष्णेचा. त्याच्यात प्राचीन काळी अगस्त्य ऋषीने तपश्चर्या केली. अगस्त्य ऋषी हे उत्तरेतले चालत चालत आले, इथं तप केलं आणि खाली गेले तामिळनाडूमध्ये. ते आज कायमचे आहेत. हे माणसं मरत नाहीत. संत ऋषी मुनी हे मरत नाहीत, जसे तसे. तर त्या भूमीवर तुमचा हा आश्रम आहे, अशी अप्रतिम भूमी आहे. इथे रामदास स्वामींनी तप केले. इथे रामदास स्वामी रामाच्या मूर्ती सापडली. त्या तिकडे त्यांनी सज्जनगडवर चाफळा बसवलंच, सज्जनगडला देवी बसवली. आणि आपला सातारा जिल्हा महाराष्ट्र मोठं शिवरायांचा आणखीन संतांचा महाराष्ट्र. मला तर सातारा जिल्हा फार आवडतो. मी 100 तरी मानावर रोज आठवतो. सातारा जिल्ह्यात महात्मा फुलेंचं नाव आठवतं, आगरकरांचं नाव आठवतं, यशवंतराव चव्हाणांचं नाव आठवतं, शरद पवारांचं नाव आठवतं. अशी 100 नावं मी आठवतो. मोठी कर्तृत्व आम्ही. शिवाजी महाराज म्हणजे कोण? 5 अक्षरं त्यांचं ओळख नाही. मला जर विचारलं अहो शिवाजी महाराज कोण होते, तुम्हाला माहीत नाही का? नाही, आम्हाला माहीत, तुम्ही सांगा. तर 5 अक्षर आहे. शिवाजी महाराज कोण होते? तर रयत योगी होते. इथे जे प्रौढ लोक आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराज भाजपवाले नव्हते. शिवाजी महाराज राष्ट्रवादी नव्हते, हिंदुत्ववादी राजकीय पक्षवाले नव्हते. ते स्वयंभू होते. त्यांना ह्याच्या मागे जावं लागतं, त्यांच्या मागे सगळे गेले. आणि हिंदुस्थानचं पहिलं स्वातंत्र्य या भारतात शिवाजी महाराज निर्माण केलं. बरं, ते स्वातंत्र्य स्वतःसाठी नव्हतं, ते रयत योगी होते. याच्यात काय तुम्हाला कळेल ते कळेल. त्यामुळं रयत शिक्षण संस्था निर्माण भावना पटला. तुम्हाला बरं वाटलं इथे यायला मिळालं. रहमतपूरची मंडळी आहे. ते म्हणजे संतांचं गाव आहे. रहमतपूर संतांचं गाव आहे. फार कथा त्यातल्या मला माहीत आहे, पण चांगलं आहे. जिथं गाडगे महाराज हा महामेघ होता. महाराष्ट्रामध्ये 100 संत झाले. मला त्यांची नावं माहिती आहे, ते सगळे मी तुम्हाला सांगू शकतो. पण त्याचा महत्तम साधारण विभाग जो आहे तो ज्ञानामध्ये आणि महत्तम साधारण आहे. त्याच्यात 3रं नाव आहे गाडगे आणि आपले बाळाबाई यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जाळं. शेवटचं आता 2 वाक्य सांगतो. गाडगे महाराज कोण? ते म्हणायचे, मी त्यांची कीर्तन ऐकली आहे.
लोक हो हात वर करा, तुम्हाला हात असले तर वर करा, तोंड असलं तर म्हणा. तर साधं बोलायचं. महात्मा गांधी कोण होते? देव होते, देव. महात्मा गांधी ते देव मानायचे. त्या महात्मा गांधींच्याकडून झाडूची विद्या शिकली. सबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी सफाईचं आंदोलन केलं. तर हा महामेघ होता. जिथं जिथं गेला तिथं तिथं शेवटचं वाक्य महात्मा गांधींचं स्वप्न होतं, नवा समाज बनवावा. तरी माझ्या मागच्या मंडळी समाज बनवणारी आहे. नवा समाज बनवावा. त्या समाजाचं नाव सर्वोदय समाज. म्हणजे त्याच्यात सगळ्यांचा उदय होईल. पण त्याचं मुख्य लक्षण आधी अंत्योदय समाज. ज्यांना फेकून दिलं याच्यानं कोण शिवत नाही, ज्यांना वाईट म्हणतात, वेश्यानं कोण चांगलं म्हणत नाही, भिकाऱ्यानं कोण चांगलं म्हणत नाही, गरिबांना भयंकर काम करून घेतात, भाग्यांना शिवत नाही. आणि सगळ्या दुनियेची घाण त्यांनी काढायची. दुनियेने घाण करायची. आणि घाण करतो तो कोण? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, व्हाईसराय, न्यायाधीश. आणि घाण झाडतो तो भंगी. तो अंतिम माणूस भांगी आहे. या भांग्याला वर उचललं महात्मा फुलेने, या भांग्याला वर उचललं गांधीजी, या भांग्याला वर उचललं गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी हातात झाडू. गाडगे महाराज म्हणजे झाडू. सानेगुरुजींचं एक वाक्य आहे, मला लेखणीचे साहित्य, मला लेखणीचे लालित्य आवडत नाही, मला झाडूचे लालित्य आवडतं, असं महाराजांचं. श्री संत गाडगेबाबांनी लाडूचा मंत्र विसरून झाडूचा मंत्र दिला. नुसती गावच्या गावं स्वच्छ केली नाही, तर सर्वसामान्य कुटुंबातील माणसांची अंतःकरण स्वच्छ करण्याचे निष्काम कर्म गाडगेबाबांनी प्रामाणिकपणे केलं. आणि ते काम आपण आयुष्यामध्ये निश्चित आपलं ध्येय गाठेपर्यंत साध्य करावं. हा बाबांचा पुण्यतिथी सोहळा आपण अतिशय भक्तिभावानं दरवर्षी करत असतो. मला थोडक्यात या ठिकाणी सांगायचं आहे की गाडगेबाबांनी आयुष्यभर जनसेवेचं काम केलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ज्या भावनेनं मगाशी सरांनी सांगितलं निष्काम कर्मयोगी म्हणणं एवढं सोपं नाही, पण बाबांनी तो आदर्श समाजापुढे घालून दिला. समाजाचं प्रबोधन करत कृतीतून बाबांनी तो संदेश दिला. आणि समाजातील वंचित उपेक्षित मुलं शिकली पाहिजेत म्हणून एक संस्था स्थापन केली. तीर्थक्षेत्री धर्मशाळा स्थापन केल्या. एवढं मोठं व्यापक काम केल्यानंतरही बाबा कीर्तनामध्ये सांगत की माझा मृत्यू कोणाच्या बंगल्यात येता कामा नये, कोणत्या दवाखान्यात येता कामा नये. मी स्थापन केलेल्या कुठल्या धर्मशाळेत नको किंवा आश्रमशाळेत नको, तर रस्त्याच्या कडेला अगर एखाद्या झाडाखाली माझा मृत्यू यावा. हे बाबांचे विचार होते. शेवटच्या क्षणामध्ये बाबा सेंट जॉर्ज हॉस्पिटलला मुंबईला ॲडमिट होते, पण बाबांचं मन तिथं स्थिर होत नव्हतं. बाबांनी सांगितलं मला अमरावतीला जायचं आहे. आणि डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बाबांनी तिथून निरोप घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन 6 डिसेंबरला झालेलं होतं. ते फार मोठं दुःख बाबांना होतं. आणि त्याही परिस्थितीत बाबा अमरावतीला पोहोचले. बाबांची तब्येत नाजूक होती. त्यांना अमरावतीच्या इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण बाबांना दवाखान्यामध्ये मनामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये राहण्याची इच्छा नव्हती. तिथूनही बाबा निघाले आणि मला नागरवाडीला जायचं आहे. नागरवाडीची वसाड पंढरी तिथं गोरक्षण आहे. त्या जागेचं इंद्रभवन झालं पाहिजे, त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. ते मला काम पाहायचं आहे, तिथं जाऊन बघायचं आहे. पण नागरवाडीला जायला निघाले. चांदूर बाजारपर्यंत आली सर्व मंडळी. चांदूर बाजारला आल्यानंतर बाबांची तब्येत अजून खालवली आणि म्हणून त्या मंडळींनी तिथून 7-8 किलोमीटर जायचं पुढं नागरवाडीला होतं. पण नागरवाडीला न नेता परत अमरावतीला नेण्याचा निर्णय घेतला. आणि रस्त्यातच पेडी नदीच्या तीरावर वालगाव म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणावर बाबा आले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पुलावर बाबांनी गाडी थांबवायला सांगितली. गोपालाचं भजन करा म्हटले. आणि ज्यावेळी गोपालाचं भजन चालू होतं त्या ठिकाणी 20 डिसेंबर 1956 रोजी बाबांनी आपला देह ठेवला. आणि म्हणून आपण प्रतिवर्षी
त्या दिवशी मार्गशीर्ष वद्य संकष्ट चतुर्थी होती आणि तारीख 20 डिसेंबर होती. आपण प्रतिवर्षी संकष्ट चतुर्थीला पूर्वी हा कार्यक्रम आपण करत होतो, परंतु नंतर आम्ही संस्थेमध्येच असं ठरवलं की संपूर्ण राज्यभर 20 डिसेंबरचा हा कार्यक्रम करायचा आणि चतुर्थीचा कार्यक्रम अमरावती समाधी मंदिराचा सर्वांनी अटेंड करायचा आणि त्यानुसार आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये बदल केला आणि हा कार्यक्रम 20 डिसेंबरला या ठिकाणी आयोजित करू लागलो.